खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी। नमस्कार, अखेर पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पीक विमा आणि नुकसान भरपाई नवीन अपडेट। राजस्थानामधील झुंझुनू येथील पंतप्रधान पीक विमा योजनेचे अंतर्गत 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 3200 कोटी रुपये जमा होणार आहेत। हा पहिलाच हप्ता असल्याने ज्या खात्यात पैसे आले नाही त्यांना घाबरू नका। सरकारने लवकरच अजून 8,000 कोटी रुपयाची देण्याचा जाहीर केले आहे। शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारकडून खूप एक मोठी अपडेट आणि आनंदाची बातमी आहे। आता तुमच्या बँक खात्यात पैसे टाकण्याची सरकारने परवानगी दिली आहे। तुमच्याच नुकसान भरपाई दुसरा टप्पा आता सुरू झालेला असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैसे हे जमा होणार आहे। हे पैसे सुरुवातीला 14 जिल्हा आणि 84 तालुक्यामध्ये दिले जाणार आहेत। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर तुम्हाला नक्की फायदा होईल। तुमच्या बँक खात्यात आज पीक विम्याचे सर्व पैसे मिळून जातील, कारण सरकार पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात मदत पाठवणार आहे। हे नेमकी कोणत्या जिल्ह्याचे सर्व आधारित येणार आहे, कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा असून सरकारकडून रक्कम मंजूर झाली आहे। दुसरा टप्पा वाटप सुरू झाला असून याला सुद्धा आपल्याला आहेत। तुम्ही लगेच ही यादी तपासून पहा। जर तुमच्या यादीत जिल्ह्याचे नाव किंवा तालुक्याचे नाव असेल तर थेट तुमच्या खात्यात पैसे येतील। पहिली वेळी ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नव्हते त्यांना आता या दुसऱ्या टप्प्यात नक्कीच पैसे मिळणार आहेत। योजनेत कोणाकोणाला 14,000, कोणाकोणाला 15,000 तर कोणाला 17,000 रुपये मिळाले, कोणाला तर 19,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। पण लक्षात ठेवा, हे पैसे सुरुवातीला फक्त 14 जिल्ह्यांमध्ये येणार आहेत। या जिल्ह्यांची यादी नावे मी तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला समजेल की तुमचे जिल्ह्यांचे नाव यादीत आहे की नाही। ज्याचे नाव यादीत आहे त्यांना 17,000 ते 18,000 रुपयेपर्यंतची मदत मिळणार आहे। सरकारनं आता हे सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट म्हणजे सर्वांना मदत देण्याचं काम करत आहे। यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आधार मिळणार आहे। हे पैसे थेट DBT द्वारे येणार आहेत। याचा अर्थ असा आहे की सरकारने तिकडून बटन दाबले की 15 ते 20 मिनिटात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। कोणाचे पैसे अडकणार नाही असे सरकारने सांगितले आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना नाराज होऊ नका किंवा काळजी करू नका। कोणाला 14 जिल्हा 1000 तर कोणाला 18,000 पण कोणाला 100% येणार आहेत। आता आपण व्हिडिओ पाहू की कोणत्या जिल्ह्यांना आणि कोणत्या 84 तालुक्यांना वाटप होणारे आहेत। सरकारने 2 वेळा या याद्या पाठवल्या आहेत। पहिली यादी पीक विम्याची आहे ज्याच्यामध्ये 17,000 रुपये मिळणार आहे। दुसरी यादी नुकसान भरपाईची आहे ज्याच्यामध्ये 18,000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला आता जास्त चिंता करायची गरज नाही। सरकारने मोठी घोषणा केली असून सर्व रक्कम आता मंजूर झाली आहे। तुमची यादी लगेच तपासायची आहे। आधी कशी तपासायची आहे हे तुम्हाला मी याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तसेच कोणत्याही जिल्ह्यांना हे पैसे आधी वाटले जाणार आहेत त्याची नावे सुद्धा मी तुम्हाला वाचून सांगणार आहे। धन्यवाद।